सर्वनाम व सर्वनामाचे प्रकार। प्रथम पाहूया सर्वनाम म्हणजे काय। वाक्यामध्ये नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या विकारी शब्दाला सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ मी, तू, तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे, काय, कोण, आपण, स्वतः इत्यादी। सर्वनामाचे प्रकार। पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, सामान्य अथवा अनिश्चित सर्वनाम आणि शेवटचा प्रकार आत्मवाचक सर्वनाम। सर्वनामातील पुरुषवाचक सर्वनामाचे पुन्हा 3 प्रकार पडतात। पहिला प्रकार प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा प्रकार द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तिसरा प्रकार तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। आपण आता माहिती घेऊया पुरुषवाचक सर्वनामातील पहिला प्रकार प्रथम पुरुषवाचक सर्वनाम। बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःविषयी वापरलेले सर्वनाम म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम होय। उदाहरणार्थ मी, आम्ही, आपण इत्यादी। आता आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनामाचा वाक्यात उपयोग करूया। मी शाळेला जातो। या वाक्यामध्ये मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। आम्ही गावाला जाणार आहोत। या वाक्यामध्ये आम्ही हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। मी अभ्यास करतो। या वाक्यामध्ये मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे। यानंतर आपण पाहणार आहोत पुरुषवाचक सर्वनामातील दुसरा प्रकार म्हणजेच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम। बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलते त्याच्याविषयी वापरलेले सर्वनाम म्हणजेच द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम होय। उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण इत्यादी। द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचा वाक्यामध्ये उपयोग करूया। तू खूप सुंदर आहेस। या वाक्यामध्ये तू हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे। तुम्ही बागेत जा। या वाक्यामध्ये तुम्ही हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आलेले आहे। आपण कसे आहात? या वाक्यामध्ये आपण हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आलेले आहे। आता आपण पाहणार आहोत पुरुषवाचक सर्वनामामधील तिसरा प्रकार म्हणजेच तृतीय पुरुषवाचक सर्वनाम। बोलणारी व्यक्ती ज्याच्या विषयी बोलते त्याच्याविषयी वापरलेले सर्वनाम म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम होय। उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या इत्यादी। आता आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचा वाक्यामध्ये उपयोग करूया। तो चालत आहे। या वाक्यामध्ये तो हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे। ती गाणे गात आहे। या वाक्यामध्ये ती हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे। ते पाहत आहेत। या वाक्यामध्ये ते हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे। यानंतर आपण सर्वनामाचा पुढील प्रकार पाहणार आहोत दर्शक सर्वनाम। जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात। उदाहरणार्थ हा, हे, ह्या, तो, ती, त्या इत्यादी। आता आपण दर्शक सर्वनामाचा वाक्यामध्ये उपयोग करूया। हा माझा मित्र आहे। या वाक्यामध्ये हा हे दर्शक सर्वनाम आहे। ते झाड आहे।
या वाक्यामध्ये ते हे दर्शक सर्वनाम आहे. हे पुस्तक आहे या वाक्यामध्ये हे दर्शक सर्वनाम आहे. यानंतर सर्वनामाचा पुढील प्रकार म्हणजे संबंधी सर्वनाम. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणारे सर्वनाम म्हणजेच दर्शक सर्वनाम होय. उदाहरणार्थ जे, ज्या इत्यादी. संबंधी सर्वनामाचा आपण वाक्यात उपयोग करूया. जो करील तो भरील या वाक्यामध्ये जो हे संबंधी सर्वनाम आहे. जी अभ्यास करील ती पास होईल या वाक्यामध्ये जी हे संबंधी सर्वनाम आहे. जे प्रयत्न करतात ते यशस्वी होतात यामध्ये जे हे संबंधी सर्वनाम आहे. यानंतर आपण पाहणार आहोत सर्वनामाचा पुढील प्रकार म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम. वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजेच प्रश्नार्थक सर्वनाम होय. उदाहरणार्थ कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी. आता आपण प्रश्नार्थक सर्वनामाचा वाक्यात उपयोग करूया. तेथे कोण उभे आहे या वाक्यामध्ये कोण हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. तुला काय हवे आहे या वाक्यामध्ये काय हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. कोणत्या दिशेला घर आहे या वाक्यामध्ये कोणत्या हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे. सर्वनामाचा पुढील प्रकार म्हणजे सामान्य अथवा अनिश्चित सर्वनाम. जे सर्वनाम वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ते कोणत्या नामाबद्दल आले आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही त्याला सामान्य सर्वनाम अथवा अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ कोणी कोणास हसू नये. पेटीत काय आहे ते सांगा. आता आपण पाहूया सामान्य सर्वनाम अथवा अनिश्चित सर्वनामाचा वाक्यामध्ये उपयोग. कोण आले ते सांग या वाक्यामध्ये कोण हे सामान्य सर्वनाम अथवा अनिश्चित सर्वनाम आहे. तुला काय हवे ते सांग या वाक्यामध्ये काय हे सामान्य सर्वनाम अथवा अनिश्चित सर्वनाम आलेले आहे. टेबलावर काय आहे ते सांग. काय हे सामान्य सर्वनाम अथवा अनिश्चित सर्वनाम आलेले आहे. सर्वनामाचा पुढील प्रकार म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. जेव्हा आपण या सर्वनामाचा अर्थ स्वतः असा होतो तेव्हा त्यास आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. आत्मवाचक सर्वनामाचा वाक्यात उपयोग करूया. मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यामध्ये स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. मी स्वतः तेथे जाणार नाही या वाक्यामध्ये स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. आपले काम आपण करावे या वाक्यामध्ये आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहे. पुरुषवाचक सर्वनाम व आत्मवाचक सर्वनाम यातील फरक. पुरुषवाचक सर्वनाम आपण हे फक्त अनेक वचनात येते तर आत्मवाचक सर्वनाम आपण हे दोन्ही वचनामध्ये येते. पुरुषवाचक आपण हे वाक्याच्या प्रारंभी येऊ शकते. आत्मवाचक आपण तसे येत नाही. आपण हे आम्ही व तुम्ही या अर्थाने येते तेव्हा ते पुरुषवाचक असते व स्वतः या अर्थाने येते तेव्हा ते आत्मवाचक असते.